श्रवण करा. कीर्ती कानानं देवाची कीर्ती श्रवण करत जायची बरं का. जर तुम्ही श्रवण केलं महाराज, कीर्ती मानवाची नसतीच. कीर्ती ही कोणाची असते? देवाची, संतांची. हा, मानवाची कीर्ती नसते महाराज, कीर्ती नसते. मानवाची सांगून वर्णावी ती थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. फक्त देवाची कीर्ती असते, संतांची कीर्ती असते. ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. म्हणून ऐका, कीर्ती देवाची श्रवण केली पाहिजे. श्रवण सुद्धा सांगा, श्रवण भक्ती एवढी श्रेष्ठ भक्ती. तुम्ही आता श्रवण करताना कीर्तन श्रवण करणं ही सुद्धा एक भक्ती आहे आणि सर्वश्रेष्ठ भक्ती आहे महाराज. या भक्तीमुळे महाराज श्रवणे परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जाण परम भक्त. आणि म्हणून श्रवण भक्ती महाराज खूप श्रेष्ठ भक्ती. श्रवण केलं माझ्या रुक्मिणी आई साहेबांनी. शिशुपालाला द्यायचं ठरवलं होतं बरं का, पण शिशुपाला आवडत नव्हता. शिशुपाल आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ हरिभक्त परायण परम पूज्य परम आदरणीय या ठिकाणी आपल्या तोडकाराजुरीचं वैभव बळीराम बाबा गुरुजी समोर आहेत कीर्तनाला. सगळे अधिकारी मंडळी आहेत महाराज कीर्तनाला. आता माझं मी सगळ्यापेक्षा अल्पज्ञानी बरं का, एक लेकरू म्हणून समजून घ्या आणि चला. शिशुपालाला द्यायचं ठरवलं होतं. कुणाला? रुक्मिणी आई साहेब. रुक्मिणी आई साहेब. पण शिशुपाल काय आवडत नव्हता. लगेच त्यांनी रुक्मिणी आई साहेबांनी पत्र लिहिलं. कुणाला? देवाला. देव आवडत होता. कारण की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत, अहो भागवत श्रवण केलं रुक्मिणी आई साहेबांनी. त्याच दिवशी ठरवलं शिशुपाल नवरा करायचा नाही, पती करायचा नाही. कोण करायचा? जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्म्याचा महिमा आहे. कीर्ती ऐकली, कीर्ती सांगतोय. आणि त्याच दिवशी ठरवलं जीवनामध्ये पती करीन तर श्रीकृष्ण परमात्मा. एक पत्र लिहिलं बघा, पत्र. कुणाला लिहिलं? रुक्मिणी आई साहेबांनी पत्र कुणाला लिहिलं असेल? मग श्रीकृष्ण परमात्म्याला लिहिलं. त्यालाच प्रेमपत्र म्हणतो आपण महाराज. तेव्हापासून आलेली परंपरा आहे. कशाची? पण ते देवाचं प्रेम होतं महाराज. आपलं उगबत के खाऊ प्रेम आहे. विठाला आणि पत्रामध्ये लिहिलं महाराज, मजकूर लिहिला त्या पत्रामध्ये. कसा ग बाई हरी बिन धीर धरू, रुक्मिया मतला शिशुपालासी, हा देतो काय करू. कसा ग बाई हरी बिन धीर धरू. पत्र लिहिलं आणि पत्र पाठवलं महाराज. श्रीकृष्ण परमात्म्याला ते पत्र मिळालं. स्वतः श्रीकृष्ण परमात्मा जगाचा मालक आला, रथ घेऊन आला. रुक्मिणी आई साहेबाला रथामध्ये टाकलं आणि निघून गेले महाराज. कोण? श्रीकृष्ण परमात्मा. पण हे कशामुळं घडलं? श्रवण भक्तीमुळे. विठाला म्हणून श्रवण केलं पाहिजे महाराज. चला तिसरी भक्ती सांगतो तुम्हाला. तिसरी क्रिया आहे भक्तीची. तिसरी कोणती? पाऊली चित्ती समान. देवाच्या चित्तामध्ये समान पाय धारण केले पाहिजे महाराज. समान पाय धारण करणं म्हणजे काय? देवाचे अनेक अवतार झाले महाराज. प्रत्येक अवतारामध्ये विषमता आहे. पण या श्रीकृष्ण अवतारामध्ये महाराज देहुड ठाण मांडलं होतं. देहुडाचे वाजवी तो बेणू, गोपिकार स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरी.
म्हणलं ती विषमता कमी केली महाराज. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दवंदी पिटी भावे चोखा मेळा. यारे यारे लहान थोर सर्वांना सकळाशी येथे आहे अधिकार. सर्वांना तो अधिकार प्राप्त करून दिला. कुठं? श्रीकृष्ण अवतारामध्ये. विडाला आणि म्हणून ती विषमता कमी केली आणि श्रीकृष्ण परमात्म्याने देऊळ ठाण मांडलं. आज मी पाहायला जर आपण गेलो तर ते श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. इथं विषमता घालवली आणि समता दाखवून दिली. समपाय करकटी आणि उभा तटी भिवरीच्या, समचरण दृष्टी भेटे भरी साजी हरी आणि तशा समचरण असणाऱ्या पांडुरंगाशी आपण पांडुरंगाला आपण शरण गेलं पाहिजे. पांडुरंगाची भक्ती केली पाहिजे. सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याची कीर्ती श्रवण केली पाहिजे. आणि हे जर केलं तर काय होईल? अभंगाचं दुसरं दुसऱ्या चरणामध्ये संत निळोपाराय म्हणतात की मुखानं देवाचं नामस्मरण केलं, देवाची कीर्ती कानानं श्रवण केली आणि चित्तामध्ये देवाचे समान पाय धारण केले आणि हे करत असताना संत संगतीमध्ये येऊन केले तर काय होतं? तर काळ सार्थक केला त्यांनी. त्यांचा काळ सार्थक झाला. कुणाचा? ज्यांनी ही भक्ती केली. ही जी 3 तुम्हाला भक्तीचे प्रकार सांगितले, त्या 3ही भक्ती ज्यांनी केल्या जीवनामध्ये त्यांचा काळ सार्थक होतो. आणि अनेकांचा झाला महाराज, अनेकांचा झाला. कोणाचा काळ सार्थक झाला? माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काळ सार्थक झाला. अरे माझे शांती ब्रह्म एकनाथ बाबांचा काळ सार्थक झाला महाराज. काय अधिकाराला पोहोचलेले जीवन होते या संतांचे. अरे माझ्या संत सावता बाबांचा काळ सार्थक झाला. अरे देव मोठा, देव मोठा. अरे काय काय देव मोठा रे. देवापेक्षाही संत मोठे ठरले महाराज. ज्यांना साठविला हरी जिही हृदय मंदिरी. अरे माझ्या पवन सुद्धा हनुमानजीने सुद्धा माझा प्रभू रामचंद्राला हृदयामध्ये साठवून ठेवलो. काय अधिकार असेल, काय अधिकार असेल. अनेकांनी महाराज काळ सार्थक करून दाखवला. अनेकांनी काळ सार्थक करून दाखवला. हे करत असताना जर क्रिया कोणत्या केल्या असतील तर या 3 क्रिया केल्या महाराज. या 3 क्रिया केल्या. माझ्या हनुमानजीनं महाराज अखंड देव प्रभू रामचंद्राचं भजन केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय जीवनामध्ये प्रभू रामचंद्राचं भजन केलं. अखंड भजन केलं महाराज. हनुमान चालीसा पाठ करा बरं का. आपण ज्या धर्म जन्माला आलोत ना हिंदू धर्मामध्ये हनुमान चालीसा कमीत हरिपाठ हनुमान चालीसा 2 गोष्टी जीवनामध्ये कायम स्वरूपी सांभाळा बरं. पुन्हा कोणाला इथे चालीसा पाठ आहे हनुमानजीची. वा वा वा. खाली बसलेल्यापैकी एक जणच आहे बघ. चालीसा पाठ करा. जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होईल. कारण की हनुमानजी जे आहेत महाराज हे देवही आहेत आणि संतही आहेत. आणि म्हणून हनुमानजीची भक्ती करा महाराज. श्री गुरु चरण सरोवर निज मन मुकुर सुधारी
बरनौर घोर विमल जसू जुदायकू फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हर भुगले शिकार जय हनुमान दान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुभेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ प्रज्वल ध्वजा विराजी कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणियाती चातुर राम काज करीबी को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया विठला हनुमान चालीसा पाठ केली, हरिपाठ पाठ केला आणि काकडा पाठ केला. म्हणून महाराज महाराष्ट्रभर हे व्यासपीठ मला मिळालं धर्माचं. ही कृपा आहे महाराज, ही कृपा आहे. जीवनामध्ये काय नाही महाराज, सेवा करा फक्त. पहिली गोष्ट सेवा, सेवेचं फळ आहे महाराज. सेवेचं फळ निस्वार्थ जीवनामध्ये सेवा केली. आज भगवंतानं एवढं मोठं करून ठेवलं महाराज. आज समाज एवढा आम्हाला प्रेम करतोय, प्रेम देतोय. त्याचं कारण जीवनामध्ये फक्त महाराज सेवा, श्रवण घडलं. आणि म्हणून जीवनामध्ये एकच करा, हनुमानजीची सेवा करा, गुरुची सेवा करा आणि निस्वार्थ सेवा करा. प्रपंचामध्ये सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढा आला चला असो. अनेकांनी महाराज काळ सार्थक केला, भगवंताचं नामस्मरण केलं. माझ्या संत जनाबाईने सुद्धा काळ सार्थक केला. माझ्या मुक्ताबाई जनाबाई उभे आहेत म्हणून सांगतो, ऐका ऐका. अरे माझ्या जनाबाईने जर ओव्या गायला चालू केल्या तर भगवान परमात्म्यानं विटीवरून उडी मारावी आणि माझ्या जनाबाईला काम करू बघायला यावं. सुंदर माझे जाते के फिरते बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. जीव शिवध्वनी खुंटे गे प्रपंचाचे बेटे गे लावणी पाची बोटी घे तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिर तो तिसरा ओव्या गाव भरतारा तू ये रे बा विठ्ठला. मी जरा शेवव्यागात राहिलो ना तर तांबड फुटल. विठाला विठाला ओव्यागातचा बरं का, जनाबाईच्या ओव्यागात जा. रिकामे काही गाणे म्हणत बसत जाऊ नका जातीवर बसल्यावर. नाहीतर बहिणीला भावाला गाणे म्हणायचे आपल्याला सगळ्यालाच सवय. वा वा माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गीती. महाराज ओव्या गायल्या महाराज. आणि भगवान परमात्मा काम करू लागायला. रोज यावं भगवान परमात्म्याने. तसाच अधिकार आपण सुद्धा कमवू. चला जीवनामध्ये जर हा अधिकार जर प्राप्त करून घेतला तर काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण आमचा रिकामा काळ चालला महाराज. आमचा झोपेमध्ये काळ चालला, आमचा भांडे लावण्यात काळ चालला, आमचा चांगल्या चुगले लावण्यात काळ चालला, आमचा 52 पाणी ग्रंथ चालण्यात. इथं आहे का 52 पाणी ग्रंथ? नाही. अरे असा काळ घालू नका. काहीचा भांडणं लावण्यात सुद्धा काळ जातोय महाराज. रिकामा काळ काहीचा महाराज कशामध्ये जातो? पेण्यामध्ये सुद्धा जातो. कशामध्ये जातो? बोलत राहा ना. काय झालं तुम्हाला नेमकं? चहा सांगू का एकदा? कशामध्ये काळ घालवतात लोक? काय काय पेण्यामध्ये घालतात का नाही? काय पेण्यामध्ये? अरे चहा पाणी रे. विठाला विठाला. मी एक दृष्टांत सांगत असतो बघा हमेशा. 2 माणसं काळ कसा घालवते सांगतो पटकन 2 मिनिटांमध्ये. इथले नाही सांगत बरं का, आमच्या मंजिरीचे सांगतो. इथं कोण आहे नेमकं मला माहित नाही. सकाराम आणि तुकाराम 2 जण. आणि हे काय केलं यांनी बाजारला गेले बघा. येताना यांना यायला झाला उशीर. काय झालं?
बाजारला गेले आणि येताना यायला उशीर झाला. पण जुन्या काळामध्ये वाहनं नसायची आणि वाहनं नसल्यामुळे हे पायी यायचे. महाराज फाट्यावर आले की पायी यायचे आणि फाट्यावर येता येता झालं असं, ह्याला लागली तहान. आणि तहान लागल्यावर म्हणले यार आपल्याला तहान लागली म्हणजे आता पर्याय शोधावं लागेल काहीतरी. म्हणले काय शोधायचं? जवळची विहीर दिसली बुवा. तर विहिरीवर गेले. दोघ जण विहिरीवर गेल्याच्या नंतर यांनी तिथं शोधाशोध सुरू केला. संध्याकाळ झालेली, अंधार पडलेला. इकडे बघा बघा इकडे बघा, ऐका ऐका, लक्ष द्या. त्या दोघांनी चाळाचाळी सुरू केली. म्हणजे पाणी प्यायचं पण कशाने काढायचं विहिरीतलं. पण जुन्या काळामध्ये असे थारोळे मोठाले असायचे. पोहरे तिथं त्या थारोळ्यामध्ये ठेवलेले असले. पावरा पावरा आता वरवर तर पावरा बघायच भेटणार नाही. बोरानेच बोर करून टाकले, त्याच्यामुळे पोहरे कुठून भेटायचे बघायला. अचानक पोहरा दिसला आणि एकदम मला पोहरा आहे इथं. पोहरा घेतला, पोहरा खाली सोडला. खाली सोडताना दोघांनी डोकून पाहिलं तर खाली त्यांना चांदणी रात्र होती, उशीर झालेला होता. चंद्र दिसला पाण्यात. काय दिसलं? चंद्र. तो सकाराम तुकारामला लगेच काय म्हणतो, अरे 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 तुकाराम, अरे बघ ना मला, अरे चंद्र पडला पाण्यात. ते चंद्राचं प्रतिबिंब कुठं दिसत होतं? पाण्यामध्ये दिसत होतं. अरे म्हणले चल 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 बघ 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 म्हणले, चंद्र बुडला म्हणले, पाण्यात पडला. तुकाराम पळतच आला. म्हणला याला वर काढल्याशी पर्याय नाहीतर मरण ना. म्हणला हे तिकडून येतानाच उली उली काळ कसे घालवते म्हणून सांगतो ऐका. हे दोघे जण महाराज फुल याच्यामध्ये प्रेशर मध्ये दोघं म्हणले आता आपल्याला चंद्राला वाचवल्याशिवाय पर्याय. पावरा सोडला ना खाली, खाली पावरा सोडला. पण खाली सोडला की ते पाणी असं लाटाने हलायचं. आता लाटाने हल्ले होते, चंद्र असं 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 व्हायचं. पावऱ्यात काय बरोबर चंद्र बसा ना. मग करायचं काय? थोडस त्यांनी स्थिर होऊ दिलं पाणी आणि बरोबर जिथं प्रतिबिंब दिसतं चंद्राचं तिथं बरोबर पावरा नेला आणि पावऱ्यामध्ये त्याला घेतलं बरोबरच लगेच तो म्हणतोय आला आला आला. कुठं? पावऱ्यात. आता ढिलं पडायचं नाही मला, ह्याला आपल्याला वर काढण्याशिवाय पर्याय. महाराज मागे पुढे दोघं सरले. वर वाढला पावरा, वाढला पण पायरीला अडकाला. आता पायरीला अडकल्यावर तो पावरा वडन का? दावणी बार त्या टायमाला लावलेलं ते. तरी सुद्धा त्या दोघा तिघांनी दोघा जणांनी काय केलं, मागे पुढे सरले महाराज. आणि जोरात ओढायचं म्हणले, आता ढिलं पडायचं नाही, याला वाचवायचीच आपल्याला. ते वाहनावरच नव्हते हो. लक्ष द्या मी कशामुळे सांगतोय. मागे पुढे सरले महाराज, 1 2 3 असं म्हणले. झटका मारला, पावरा गुतल्याला कुठं? पायरी. दावत उठलं ताड कोणी. दावत उठल्याबरोबर ह्यांचं थोबड झाले वर. ते एकमेकाला म्हणते तारा तू क्या चंद्र तर झटक्यासच वर गेला. काय म्हणले? वर गेला. चंद्र खरंच वर गेलता का? अहो हे बहाणावरच नव्हते ना. चंद्र वर गेला म्हणले. अरे असा काळ व्हायला घालू नका रे. काय जर व्हायला घालू, काय जर तुम्हाला सारथी लावायचं असेल तर तुम्ही एकच काम करा महाराज. काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने, देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करत करत काय सार्थकी लावा. अनेकांनी जसा काळ सार्थकी लावला. संत महात्म्यांनी, माझे ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर असतील, माझे स्वामी महाराज असतील, माझे गंगा भारती बाबा असतील, माझे ईश्वर भारती बाबा असतील, माझे संत गुरुभूषण नरेतारायण महाराज असतील, माझे प्रभू रामचंद्र असतील महाराज, अनेक या संत महात्म्यांनी देवाधिकाऱ्यांनी महाराज काळ सार्थकी लावला. आपण सुद्धा लावा रे काळ सार्थकी. काळ सार्थकी लावा. आणि जर काळ सार्थकी नाही लावला महाराज तर खूप मोठा पश्चाताप करण्याची वेळ येईल आपल्या जीवनामध्ये. जेवढ्यांनी काळ सार्थकी लावला त्यांनी काय केलं तर धरीला म्हणी विठ्ठल, भगवंताचं नामस्मरण अखंड केलं आणि म्हणून त्यांचा काळ सार्थकी लागला, सार्थक झाला. पण ऐका, हे करत असताना माझे संत निळोपारायण म्हटले, तुम्ही ज्या वेळेस संतांच्या संगतीत येताल त्यावेळेस काळ सार्थक होईल. पण संतांच्या संगतीत येऊन सुद्धा अजिबात आपल्या ठिकाणी अहंकार नसला पाहिजे.
नुसतं संतांची संगती देण्याला अर्थ नाही महाराज. तिथं आपल्या ठिकाणी अहंकार नसला पाहिजे, गर्व अभिमान कुठलंच काही नसलं पाहिजे. तरच काळ सार्थक होईल आणि ती भक्ती तुमची श्रेष्ठ ठरेल. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणजे कीर्तनाचा समारंभ आणि निरदंभ, अहंकार ठेवू नका आणि कीर्तनाला सुरुवात करा. नक्कीच तुमचा काळ सार्थक होईल आणि तुम्ही कोणतं सुख भोगताल जे निरपरायांनी भोगलं. अखंड समाधीला जाऊन पोहोचले आणि त्या समाधीचं सुख भोगलं. या अभंगाच्या शेवटच्या चरणात निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. नित्य समाधी जर लावून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर या भक्तीचे जे काही प्रकार सांगितले त्या पद्धतीने आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. समाधीचे प्रकार कारण की या समाधीचा अनुभव चांगदेव महाराजांचं उदाहरण समोर घेतल्याच्या नंतर सुद्धा येतो आपल्याला. लुब्धलिनादी लागली समाधी गुरुजन नरनारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची सिद्ध साधकारे आनंद कल्होळी गती नामावळी रे पवित्र गाणे नामावळी. ऐका, समाधीचं जे सुख आहे हे समाधीचं सुख आपल्याला भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर मिळत. संत निळोबारायांच्या जीवनामध्ये जी काही क्रिया घडली आणि ज्या माध्यमातून हे समाधीच्या सुखापर्यंत हे जे सुख आहे हे भोगलं. कारण की समाधी म्हणजे रामकृष्ण नामे साधली आणि तयासी लादली किंवा समाधी संजीवन हरिपाठ. मनुष्याचं साध्य जर काय असेल, मनुष्याचं साध्य जर काय असेल तर ते देवप्राप्ती. मनुष्याचं साध्य देव प्राप्त करून घेणं हे मनुष्याचं साध्य, या जीवाचं साध्य आहे महाराज. पण हे साध्य प्राप्त करत असताना साधना ही कीर्तन आहे. आणि म्हणून या कीर्तन साधनेच्या द्वाराच संत निळोबाराय गेले. तशा पद्धतीने आम्ही सुद्धा देवाचं सुख भोगलं पाहिजे. अभंगाचा जसा जमेल, जसा झेपेल, जसा सुचेल तशा पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी तुमच्या समोर हा भाव मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझी कीर्तन सेवा थांबते. 1-2 मिनिट फक्त घेणारे जाता जाता बघा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर संतांची सेवा करा, देवाची भक्ती करा आणि आई वडिलांबद्दलचं प्रेम, आई वडिलांचा आदर जीवनामध्ये सांभाळा. या 3 गोष्टी करा. कारण देव आम्हाला दिसत नाही. देव ही अदृश्य शक्ती आहे. देव ही अदृश्य शक्ती आहे आणि संत हे महाराज दिसले, समोर आले तरी आम्हाला ते कळत नाही. पण जर संतही आम्हाला, संतांचं दर्शनही आणि देवाचंही दर्शन, प्रभू महाराज कौशिक आले हो, संतांचंही दर्शन आणि देवाचं दर्शन जर करायचं असेल तर देव तर आम्हाला अदृश्य शक्ती असल्यामुळे दिसत नाही, संत तर आम्हाला कळत नाही. म्हणून एकच काम करा, रोज आई वडिलांचं दर्शन करा. बस तुम्हाला देवाचंही दर्शन घडेल आणि संतांचंही दर्शन घडेल. कारण की आई वडिलांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत, संतांचे आपल्यावरती उपकार आहेत, देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. महाराज देवाचे किती उपकार आहेत? जेणे हा जीव दिला दान. संतांचे काय सांगू आता, संतांचे उपकार काय उपकार मज निरंतर जागवी, हे संतांचे उपकार आहेत. तसेच आई वडिलांचे सुद्धा महाराज आपल्यावरती उपकार आहेत. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांसारखे सुद्धा ओवी तयार केली महाराज. सगळं तीर्थाचे या दोन्ही जे का माता पितरे त्याला सेवे शिकी शरीरे लोन की जे. महाराज आई वडिलांची सेवा करा. या सेवेमध्ये सर्व सेवा तुमच्या येतात. म्हणून आई वडिलाचे उपकार आहेत महाराज. किती आईचे उपकार सांगू. आई थोर तुझे उपकार 9 महिने आणि 9 दिवसांनी केली कृतार्थ मला जन्म देऊनी थोर दिले संस्कार. आई थोर तुझे उपकार. आईचे उपकार आहेत, तसेच बापाचे सुद्धा उपकार आहेत आपल्यावरती महाराज. अहो
मुलगा जर शिक्षण घेत असेल आणि मुलगा जर बाहेर गावी असेल, बाहेर जिल्ह्यामध्ये असेल, बाहेर राज्यामध्ये असेल मुलगा, आणि बापाला जर फोन केला, बाबा मला 1.5 लाख रुपये लागत आहे आणि 2 दिवसामध्ये पैसे पोस्ट झाले तर ठीक आहे, नाही तर मला कॉलेज मधून बाहेर काढणार. बाप महाराज दारोदार फिरेल, प्रत्येकाच्या दारामध्ये जाईल, फाटकं बनेल अंगावर असेल त्याच्या, तरी पण मुलाला पैसे पोहोचत झाले पाहिजे. लेकराचं हित काळजी करणारा जर जगामध्ये कोण असेल तर तो बाप आहे. बापाला विसरू नका. बापाचे खूप मोठे उपकार आहेत. अरे आपल्याला सर्व काही पोहोचत केलंय, सर्व काही आपल्याला मिळून दिलंय, आणि आपलं अस्तित्व त्यांच्यामुळे निर्माण झालंय, तर नाही वडील म्हणतात महाराज, त्यांचे आशीर्वाद आहेत आपल्याला. बापाचे किती उपकार आहेत महाराज. कितीही दुःख असू दे त्याच्यात जीवनामध्ये, तरी सुद्धा लेकराचं हित झालं पाहिजे, ही बापानेच भूमिका निभवावी महाराज. म्हणून बापाचा आदर ठेवा, आईचा आदर ठेवा महाराज. किती दुःख असू द्या जीवनामध्ये, किती दुःख असू द्या बाबा. माझ्या डोळ्यातले आसव आवाज कोणी मला पुसताना उरी हुंडा टाकतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फटक्या सजऱ्याला किती थिगडं जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या, मला कसं होत या, कोणी बाबा म्हणताना. आणि प्रत्येकाचा बाप समोर उभा राहतो ज्यावेळेस आम्ही असा प्रसंग समोर सांगतो. ज्यांचे आहेत ते भाग्यवान आहेत, ज्यांचे नाहीत महाराज त्यांना विचारा काय दुःख आहे. आणि म्हणून बापाचे उपकार आहेत. मला कसं होत या, कोणी बाबा म्हणता उरी होत का गोष्ट बापाची सांगताना. आई वडिलाचे उपकार आहेत, या देशाचे सैनिकाचे सुद्धा आमच्यावरती उपकार आहेत. अरे माझ्या राजांचे उपकार आहेत आपल्यावरती. अरे माझा देशाचा सैनिक सीमेवरती लढतो म्हणून आम्ही आनंदाने आज परमार्थ करतोय. ऐका, आम्ही आज आमच्या जीवनामध्ये आम्ही जे सुख भोगतोय, हे सुख भोगत असताना महाराज रात्र रात्र या देशाचं रक्षण करण्याकरता, आमचं रक्षण करण्याकरता या देशाचा सैनिक महाराज काय त्याग आहे त्याच्या जीवनामध्ये. म्हणून त्याची सुद्धा आठवण करत जा, स्मरण करत जा रोज. अरे आहेत त्यांची करा, जी शहीद झाले त्यांची आठवण करत जा, ज्यांनी या देशाकरता धर्माकरता त्याग केलाय महाराज, आपलं जीवन समर्पित केलं या देशाकरता धर्माकरता, त्यांची आम्ही आठवण केली पाहिजे. त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती. जरा आंखों में भरी लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. अरे त्यांची आठवण करत जा रे. मुलगी वाचली पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा. अरे मुलगी जर वाचली तर आई आहे, मुलगी जर वाचली तर बहीण आहे, मुलगी जर वाचली तर मावशी आहे. अनेक पात्र निभून आली माझी माता माऊली असते, ऐका स्त्री असते. म्हणून मुलगी सुद्धा वाचली पाहिजे, मुलगी सुद्धा वाचली पाहिजे. चला वेळ संपलाय माझा, पण आता काय लिहून पाठवलंय काय माहिती. माझी कीर्तन सेवा थांबलेली आहे. रोजच्या कार्यक्रमाने आवाज मी बसलेला आहे, पण आता थोडस तुमचा आहे आग्रह तर करतो प्रयत्न. जेवढा